काँग्रेस जनता पार्टीने जंतर मंतरवरचं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। तसंच सरकारकडून सीजेपीच्या इतरही मागण्या मान्य करण्यात आल्या। सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी सरकारच्या सोबत त्यांच्या 3 प्रमुख मागण्यांवरती सहमती झाल्याच्या नंतर हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली। सरकार आंदोलकांवरचे दाखल गुन्हे देखील मागे घेणार आहे। सोबतच नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत देखील करणार आहे। आता जंतर मंतरवरचे आंदोलक परतण्यासाठी सुरुवात झाली आहे। तर मागण्या मान्य झाल्या त्यामुळे सीजेपीने आता आंदोलन मागे घेतलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी ही पत्रकार परिषद देखील झाली। देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भागामधून हे सगळे आंदोलक विद्यार्थी हे जंतर मंतरवरती गेल्या अनेक दिवसांपासून जमले होते, ते आता घरी परततायत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सोमेश, आता जंतर मंतरवरचा उत्साह तर आपण बघितलेला आहे, मात्र आता आंदोलक आपापल्या घराच्या दिशेने परततायत। निश्चितच आंदोलक आपापल्या घराच्या दिशेने लागलेले आहेत, कारण त्याविषयीची तशी घोषणाच केलेली आहे आशुतोष रांका यांनी। सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोघांनी सरकारसोबत बातचीत केली आणि त्यानंतर त्यांनी घोषणा केली की आंदोलकांनी परत जावं। यात आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर अभिजित दिपके हे स्वतः आधीच घरी निघून गेलेले, ते इथे नव्हते, त्यांची तब्येत ठीक नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि अभिजित दिपके हे या प्रोटेस्टमधून अप्रत्यक्षपणे आधी घरी गेलेले आहेत। त्यानंतर मग सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी नड्डांसोबत मुलाखत त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही आमचं आंदोलन मागे घेतोय। विशेष म्हणजे सीजेपीने आपल्या 2 ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या शिथिल केल्या। एक आपण लक्षात घ्यायला हवं की कालपर्यंत सीजेपीची मागणी होती की दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर खटले भरले जावेत, जबाबदारी निश्चित व्हावी। त्याविषयी सीजेपीने आता अशी मागणी केली आहे की रॅपिड ऍक्शन फोर्स आणि पोलिसांनी एक पब्लिक अपॉलॉजी जाहीर करावी। त्याविषयी कुठल्याही प्रकारची मान्यता ही सरकारच्या वतीने देण्यात आलेली नाही। तिसरा मुद्दा जो होता की गुन्हे तात्काळ मागे घेतले जावेत जे दाखल झालेत ते, आणि भविष्यात कोणतेही गुन्हे दाखल होणार नाहीत त्याची शाश्वती द्यावी। सरकारने म्हटलं की भविष्यात कोणतेही गुन्हे दाखल होणार नाहीत, परंतु जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याची एक प्रक्रिया आहे, ते तातडीने मागे घेतले जाऊ शकत नाहीत। अनेक गुन्हे असेही असतात, उदाहरणार्थ आर्म्स ऍक्ट लागलेला आहे, तर आर्म्स ऍक्ट सारखा FIR हा कोणीतरी ठरवलं म्हणून तो विड्रॉ करता येत नाही किंवा तो फाडून फेकून देता येत नाही। त्यासाठी कोर्टात जाऊन करण्याची एक प्रक्रिया आहे आणि कोर्टालाही ते सॅटिस्फाय करावं लागतं की हा गुन्हा का मागे घेतला जातोय। त्यामुळे ते मुद्दे जे आहेत ते शिथिल झाले आणि 1 कोटीचं कॉम्पेन्सेशनच्या बाबतीतही सरकारने आकडा जाहीर केलेला नाही की 1 कोटीचं कॉम्पेन्सेशन दिलं जाईल। सरकारने म्हटलं की सध्याच्या अस्तित्वावर असलेल्या नियम धोरणांच्या अनुषंगाने अगदी त्यामुळे सरकारने काही महत्त्वाच्या मागण्या तर मान्य केलेल्या आहेत आणि सीजेपीने हे आंदोलन देखील मागे घेतलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।